टेक्स्ट बुकचं जे पेज नंबर आहे 15, तर त्यावरती तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्राम वरती तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारला आहे इन द फिगर गिवन बिलो, म्हणजे ही डायग्राम दिलेली आहे. द पॉइंट डी इज chosen such that we have to extend OC for the perpendicular DN to fall on it. म्हणजे आपण OC ला काय केलंय, एक्सटेंड केलेला आहे DN हा परपेंडिक्युलर फॉल होण्यासाठी. जर आता इथे आपल्याला विचारलंय की व्हॉट विल हॅपन टू द फायनल एक्सप्रेशन ऑफ I सफिक्स O, म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे I सफिक्स O चं, तर या फायनल एक्सप्रेशन मध्ये काय होईल जर इफ पॉइंट D इज so chosen that perpendicular DN falls directly on OC. म्हणजे हा जो परपेंडिक्युलर आहे हा डायरेक्टली जर OC वरती फॉल व्हायला, म्हणजे इथे विदाउट एनी एक्सटेंशन ऑफ OC ला एक्सटेंड न करता जर आपण हा D पॉइंट इथे जर घेतला, समजा हा जो D पॉइंट आहे तो इथे जर घेतला, तर हा परपेंडिक्युलर डायरेक्टली या OC वरती यायला. म्हणजे आपण जर ही डायग्राम जर रीड्रॉ केली आणि हा जो D पॉइंट आहे तो इथे जर घेतला, तर DN हा डायरेक्टली फॉल व्हायला OC वरती. तर आपल्याला विचारलंय की I सफिक्स O च्या एक्सप्रेशन मध्ये काही बदल होईल का. तर लक्षात ठेवा इथे I सफिक्स O चं जे एक्सप्रेशन आहे ते ॲज इट इज राहणार आहे, ते सेम राहणार आहे, जशास तसं राहणार आहे. त्याचं रिझन आहे पहा Cn चा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर तो तर आपण डायरेक्टली झिरोच घेतलेला आहे. त्याचं रिझन आहे की हे जे मास डिस्ट्रीब्यूशन अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर लाईन वरती जेवढेही एलिमेंट्स येतील तर त्यांचं जे मास डिस्ट्रीब्यूशन आहे तर हे सिमेट्रिकल असतं आणि सिमेट्रिकल असल्यामुळे Cn into Dm याच्यासाठी आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे 0. ते 0 घेतल्यामुळे आपल्याला इथे I सफिक्स O is equal to I सफिक्स C plus mh स्क्वेअर हे एक्सप्रेशन चेंज होणार नाही. तर त्याचा आन्सर आपण असं लिहू शकतो, there will be no change in the expression of I suffix O, that is the expression will be same as I suffix O is equal to I suffix C plus m into h स्क्वेअर. तर ते एक्सप्रेशन चेंज होणार नाही. हे झालं यूज युअर ब्रेन पॉवर याचा आन्सर. आता आपल्याला पुढचा जो थेरम आहे तर तो थेरम पाहायचा आहे, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम पाहायचा. तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम याची जी स्टेटमेंट आहे, समजा या थेरम वरती पण तुम्हाला स्टेट अँड प्रूव्ह परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया असा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला अगोदर त्याची स्टेटमेंट लावावी लागेल. तर याची स्टेटमेंट पाहू आपण अगोदर. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमची स्टेटमेंट, द मोमेंट ऑफ इनर्शिया of a laminar body or object about an axis z axis हा perpendicular to its plane is the sum of
its moment of inertia about to mutually perpendicular axis in bracket x and y about to mutually perpendicular axis x and y in its plane all the three axes being concurrent. आता जो थेरम ऑफ परपेंडिकुलर ऍक्सिस आहे तर याची स्टेटमेंट अशी सांगितली आपल्याला द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनर ऑब्जेक्ट ऑर बॉडी अबाउट एन ऍक्सिस z perpendicular to its plane is the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes. Mutually perpendicular axes कोणते कोणते x and y in its plane म्हणजे प्लेन वरती परपेंडिकुलर असणाऱ्या all the three axes being concurrent. पाहता इथे आपण एक लॅमिनर बॉडी ड्रॉ करू. लॅमिनर ऑब्जेक्ट ड्रॉ केला एक. आता याच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. पहा लॅमिनर आहे म्हणून इथे आपण एक शेडेड पोर्शन दाखवतोय. आता आपल्याला सांगितलं की हा जो ऑब्जेक्ट आहे तर या ऑब्जेक्टचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ऍक्सिस z परपेंडिकुलर टू इट्स प्लेन तर हा जो पार्ट आहे हा झाला प्लेन ऑफ दॅट बॉडी. तर या प्लेनला परपेंडिकुलर असणारा ऍक्सिस जो ऍक्सिस आहे त्याला नाव द्यायचे z. हा जो ऍक्सिस आहे याला नाव दिलं z. त्यानंतर सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिकुलर ऍक्सिस या ऍक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे याला डिनोट केलं आपण I सफिक्स z ने. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस टू म्युच्युअली परपेंडिकुलर ऍक्सिस x and y. पहा इथे आपण पुन्हा दोन ऍक्सिस घेतले x and y ऍक्सिस. तर हा एक ऍक्सिस जो लाय करतो बॉडीच्या प्लेन वरती हा एक ऍक्सिस घेतला समजा याला नाव दिलं y. I सफिक्स y आणि या दोन्हीला परपेंडिकुलर असणारा एक तिसरा ऍक्सिस घेतला आणि या ऍक्सिसला नाव दिलं आपण x ऍक्सिस. याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया I सफिक्स x. I सफिक्स x, I सफिक्स y, I सफिक्स z. आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला नाव देऊ आपण O. O पॉइंट मध्ये कॉन्करंट आहे. पाहता इथे आपण थेरमची जी स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट नुसार ही डायग्राम ड्रॉ केली. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट एन ऍक्सिस z ऍक्सिस परपेंडिकुलर टू इट्स प्लेन म्हणजे हा जो z ऍक्सिस आहे या प्लेनला इथे परपेंडिकुलर आहे या बॉडीच्या किंवा ऑब्जेक्टच्या. इज म्हणजे इक्वल टू साइन येणार म्हणजे मॅथेमॅटिकली आपण असं लिहू शकतो I सफिक्स z इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे प्लस साइन ऍडिशन करायची आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिकुलर ऍक्सिस
एक्स अँड वाय, एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्यांची सम घ्यायची आहे. जे दोन ऍक्सिस एक्स अँड वाय ऍक्सिस दे आर इन द प्लेन, जे दोन परपेंडिक्युलर आहेत आणि प्लेन वरती आहेत या ऑब्जेक्टच्या ऑल थ्री आर बीइंग कॉन्करंट, म्हणजे आय सफिक्स एक्स प्लस आय सफिक्स वाय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस I suffix x plus moment of inertia about an axis y, that is I suffix y, यांची सम ही इक्वल आहे कशाच्या I suffix z च्या, म्हणजे लॅमिनर ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z that is perpendicular to the plane, या बॉडीच्या प्लेनला किंवा ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा इक्वल आहे कशाच्या, तर सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया of about two mutually perpendicular axes in its plane. तर या प्लेन वरती x आणि y ऍक्सिस हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. ऑल द थ्री ऍक्सिस बीइंग कॉन्करंट. आता कॉन्करंट म्हणजे काय, तर हे तिन्ही ऍक्सिस O या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, म्हणजे एका सिंगल पॉइंट मध्ये जर लाईन्स इंटरसेक्ट होत असतील तर त्याला आपण कॉन्करंट लाईन म्हणतो. म्हणजे या लाईन्सला आपण x y z नाव दिलेलं आहे. तर या तिन्ही लाईन कॉन्करंट आहेत O पॉइंट मध्ये. आता आपल्याला या थेरमचा प्रूव्ह करण्यासाठी एक रिजिड लॅमिनर ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे. इट विल एबल टू रोटेट अबाउट थ्री म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस एक्स वाय झेड. पाहिजे डायग्राम मध्ये मी दाखवलेला आहे. एक लॅमिनर ऑब्जेक्ट कन्सिडर केला, याला नाव देऊ वाटल्यास आपण हा एक लॅमिनर ऑब्जेक्ट आहे. हा एक लॅमिनर ऑब्जेक्ट कन्सिडर केला जो एबल टू रोटेट अबाउट एक्स वाय झेड ऍक्सिस, म्हणजे या ऍक्सिसच्या अबाउट पण आपण याला रोटेट करू शकतो, या वाय ऍक्सिसच्या अबाउट पण याला रोटेट करू शकतो आणि झेड ऍक्सिसच्या अबाउट पण रोटेट करू शकतो. तर हा एक लॅमिनर ऑब्जेक्ट कन्सिडर केला. जसे की फॉर एक्झाम्पल हे एक बुक आहे. हे बुक आपण असं कन्सिडर केलेलं आहे. तर हे बुक आपण या ऍक्सिसच्या झेड ऍक्सिसच्या अबाउट, म्हणजे याला असं रोटेट करू शकतो, याला असं रोटेट करू शकतो अबाउट झेड ऍक्सिस. त्यानंतर अबाउट एक्स ऍक्सिस जर घेतला आपण तर याला आपण असं रोटेट करू शकतो, याला असं रोटेट करता येईल. आणि अबाउट वाय ऍक्सिस जर घेतलं तर याला आपण असं रोटेट करू शकतो. म्हणजे हे जे लॅमिनर ऑब्जेक्ट आहे तिन्ही ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला रोटेट करता येईल असा कन्सिडर करायचा आहे. आता ऍक्सिस x आणि y आर इन द प्लेन ऑफ द ऑब्जेक्ट, while z ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू इट. तर हे जे x आणि y ऍक्सिस आहे ते ऑब्जेक्टच्या प्लेन वरती आहे आणि z ऍक्सिस हा ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि ऑल आर कॉन्करंट ऍट O, म्हणजे तिन्ही ऍक्सिस कॉन्करंट आहेत O पॉइंटला. आता कन्सिडर अ मास एलिमेंट dm. प्रूफ मध्ये आपण अगोदर काय केले, लॅमिनर ऑब्जेक्ट कन्सिडर केला जो एबल टू रोटेट होतोय, म्हणजे रोटेट होतोय अबाउट एक्स वाय आणि झेड ऍक्सिसच्या. आता या तिन्ही ऍक्सिस पैकी एक्स आणि वाय हे जे दोन ऍक्सिस आहेत ते आर लेइंग इन द प्लेन, या ऑब्जेक्टच्या प्लेन वरती लाय करतात. त्यानंतर झेड हा ऍक्सिस हा परपेंडिक्युलर आहे या प्लेनला, झेड ऍक्सिस हा परपेंडिक्युलर आहे या प्लेनला आणि हे तिन्ही ऍक्सिस एक्स वाय झेड हे एका O पॉइंट मध्ये कॉन्करंट आहे. एवढा आपण प्रूफ मध्ये अगोदर लिहिणार. त्यानंतर एक मास एलिमेंट dm कन्सिडर करायचा आहे जो p एवढ्या p या पॉइंटला आहे. समजा हा P पॉइंट आहे. आता या P पॉइंट वरून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे.
पी पॉइंट वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. पहा इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण y ऍक्सिस वरती. आता हे जे डिस्टन्स आहे याला आपण कन्सिडर करणार x एवढं डिस्टन्स. त्यानंतर परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट P याला पॅरलल आली पाहिजे लाईन. याला ही लाईन पॅरलल आहे तर याला ही पॅरलल आली पाहिजे. म्हणजेच आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला m पॉइंट वरती. याला देऊ m याला देऊ n आणि O पॉइंट पासून P पॉइंटला जॉईन केलं तर हे जे डिस्टन्स आहे याला y कन्सिडर केलं. हे y आहे आणि हे x आहे. वाटल्यास इथे डायग्राम थोडी मी एक्सटेंड करतो इथे जेणेकरून आपल्याला x y हे जे डिस्टन्स कन्सिडर केलेले आहे ते क्लिअरली समजतील. आता इथे आपण इथे एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. पाहिजे याला एक पॅरलल लाईन n पॉइंट मधून ड्रॉ करू. त्यानंतर यावरून एक लाईन ड्रॉ करायची m पॉइंट मधून जी पॅरलल असेल y ऍक्सिसला. आणि हा जो पॉइंट आहे तर हा पॉइंट घेतला आपण P. इथे परपेंडिक्युलर इथे परपेंडिक्युलर. त्यानंतर O आणि P ला जर जॉईन केलं आपण O आणि P ला जॉईन केलं तर आता इथे P पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द x ऍक्सिस पासून P पॉइंटचं जे डिस्टन्स आहे याला कन्सिडर केलं y. त्यानंतर P पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम y ऍक्सिस याला कन्सिडर केलं x. तर P पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम z ऍक्सिस म्हणजे हा जर हायपोटेनियस घेतला आपण तर ही आणि ही लाईन पॅरलल आहे. म्हणजे MP किंवा PM आणि NO हे y आहे. त्यानंतर OM आणि PN या पॅरलल लाईन्स आहेत म्हणजे हे x होईल. तर आपण इथे OP ला लिहू शकतो x² + y². OP चा स्क्वेअर जर घेतला तर एक मास एलिमेंट DM कन्सिडर केला इट विल लोकेट ॲट पॉइंट P. तर PM इज इक्वल टू y comma Pn is equal to x. Pn is equal to y, Pn is equal to x are the perpendicular drawn from P respectively on the x and y axis. तर Pm हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे x ऍक्सिस वरती. ते डिस्टन्स y कन्सिडर केलं. त्यानंतर Pn हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे y ऍक्सिस वरती फ्रॉम पॉइंट P. हे डिस्टन्स x कन्सिडर केलं. पाहता त्यानंतर द रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस ऑफ पॉइंट P फ्रॉम x y z ऍक्सिस. द रिस्पेक्टिव्ह perpendicular distances from x
y and z axis will be पहा x axis पासून p पॉइंट हा y एवढ्या डिस्टन्स वरती आहे y, y axis पासून x एवढ्या डिस्टन्स वरती and square root of आता OP z axis पासून OP is equal to square root of x square plus y square इथे पायथागोरस थिअरम यूज केलाय OP या डिस्टन्स साठी OP डिस्टन्स साठी जर आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला हा ट्रायंगल घेऊ किंवा हा या कोणताही घेतला तरी चालतो OMP तर OMP या ट्रायंगल मध्ये पहा OP हा हायपोटेन्युअस होईल आणि त्यानंतर बेस होईल MP आणि OM तर हाईट होईल OM ही हाईट होईल आणि MP हा बेस होईल इथे आपण परपेंडिक्युलरचं साइन दाखवलं म्हणून आता हा जर हायपोटेन्युअस असेल तर हायपोटेन्युअस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर मग याला बेस घ्या किंवा याला बेस घ्या कोणताही बेस आणि हाईट घेतलं तरी चालतं तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला OP हे डिस्टन्स भेटतं तर इथे लक्षात ठेवा OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर that is OP square is equal to x square plus y square तर OP square is equal to होईल x square plus y square पहा त्यानंतर if I suffix x comma I suffix y and I suffix z are the respective moment of inertia of the body about x y and z axis then समजा I suffix x comma I suffix y and I suffix z be the moment of inertia about an axis x comma y and z then pata I suffix x is equal to integration of I suffix x या पॉइंट P ला जो मास एलिमेंट dm कन्सिडर केला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस x इज डिस्टन्स आहे y p पॉइंटचे डिस्टन्स x ऍक्सिस पासून आहे y तर y स्क्वेअर इनटू dm त्यानंतर I suffix y is equal to integration of आता इथे p पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम y ऍक्सिस हे आहे x तर हे होईल x स्क्वेअर इनटू dm and I suffix z is equal to integration of आता I suffix z म्हणजे z ऍक्सिस पासून p हा पॉइंट OP एवढ्या डिस्टन्स वरती आहे तर OP चा होईल स्क्वेअर OP स्क्वेअर इनटू dm परंतु आता पहा OP स्क्वेअर इनटू dm तर OP स्क्वेअर लाच आपण लिहू शकतो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर तर इथे पहा therefore I suffix z is equal to integration of OP square into dm that is integration of x square plus y square into dm आता हे झालं I suffix z is equal to आता आपल्याला जे प्रूव्ह करायचंय त्यासाठी इथे लिहितोय मी एवढी जागा सफिशियंट आहे आपल्याला
तर इथे याला सेपरेट करून I सफिक्स z इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm. आता रिस्पेक्टिव्ह मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कन्सिडर केलेले आहे. I सफिक्स x इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन वरून इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm आणि इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm. तर इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm ला आपण I सफिक्स y लिहू शकतो. I सफिक्स y प्लस इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm. इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm ला लिहिता येईल I सफिक्स x. तर I सफिक्स z इज इक्वल टू आपल्याला I सफिक्स y प्लस I सफिक्स x भेटलंय. दॅट इज I सफिक्स z इज इक्वल टू I सफिक्स x प्लस I सफिक्स y. तर दिस इज द थ्योरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम इन मॅथेमॅटिकल फॉर्म. तर हा झाला प्रूफ. तर प्रूफ मध्ये पहा डायरेक्टली इथून लिहायचं नाहीये. अगोदर आपल्याला एक लॅमिनर रिजिड बॉडी कन्सिडर करायची. ऑब्जेक्ट it will able to rotate about three mutually perpendicular axes x, y and z. X and y axes are in the plane of the object while the z axis is perpendicular to it. All the three axes are concurrent at point O. Now consider a mass element dm. It will located at any point P. एक मास एलिमेंट dm कन्सिडर केला जो लोकेट झालेला आहे P पॉइंट ला. त्यानंतर pm आणि pn हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत. तर pm इज इक्वल टू y, pn इज इक्वल टू x are the perpendicular drawn from P respectively on the x and y axis. आता हे जे रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आहे P पॉइंट चे x y आणि z ऍक्सिस पासून, तर ते आहेत पहा x y z ऍक्सिस पासूनचे जे डिस्टन्सेस आहेत तर ते आहेत y, x and OP. तर y हे डिस्टन्स x ऍक्सिस पासून आहे P पॉइंटचं, x हे डिस्टन्स y ऍक्सिस पासूनचं आहे P या पॉइंटचं आणि OP म्हणजे z ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे P या पॉइंटचं. तर OP इज इक्वल टू इथे पायथागोरस थेरम यूज करून आपण हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हा कन्सेप्ट यूज करून OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर लिहिलं. म्हणजेच OP स्क्वेअर इज इक्वल टू भेटल आपल्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. मग OP स्क्वेअर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस घेतला x आणि हाईट घेतली y, तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर झालं. पाहता जर आपण कन्सिडर केलं की I सफिक्स x, I सफिक्स y आणि I सफिक्स z आर द रिस्पेक्टिव्ह मोमेंट ऑफ इनर्शिया. पाहिजे इफ हा वर्ड लावतोय, इफ I सफिक्स x, I सफिक्स y and I सफिक्स z are the respective moment of inertia of the body about x, y, z axis, then I suffix x is equal to integration of y square dm. कारण P पॉइंटचं डिस्टन्स y आहे x ऍक्सिस पासून, डिस्टन्सचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय मास ऑफ दॅट एलिमेंट dm. त्यानंतर I suffix y is equal to integration of x square dm and I suffix z is equal to integration of op square dm. आता इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm ला जर पुन्हा कन्सिडर केला आपण, तर OP स्क्वेअर ला आपण लिहू शकतो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इनटू dm. तर आता इथे दोन टर्मची सम आहे. इंटिग्रेशन सेपरेट जर केलं I सफिक्स z इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm. तर इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट y ऍक्सिस. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिस. तर I सफिक्स z इज इक्वल टू आपल्याला I सफिक्स y प्लस I सफिक्स x भेटल. म्हणजेच त्यालाच आपण लिहू शकतो I सफिक्स z इज इक्वल टू I सफिक्स x प्लस I सफिक्स y. तर इथे स्टेटमेंट प्रूव्ह होते पहा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट एन z ऍक्सिस दॅट इज I सफिक्स z इज इक्वल टू
sum of moment of inertia about two mutually perpendicular axes x and y in its plane plane मध्ये असणाऱ्या दोन ऍक्सिसच्या अबाउटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम आणि ऑल थ्री ऍक्सिस बीइंग कॉन्करंट ॲट ओ पॉइंट मध्ये तिन्ही ऍक्सिस कॉन्करंट आहे. तर हा झाला थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिसचा प्रूफ. तर या दोन थेरम पैकी एक थेरम हा हमखास विचारला जाऊ शकतो. तर हे जे दोन थेरम आपण पाहिले तर या दोन थेरमचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया स्टेट करण्यासाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर ते जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू.